राज्य परिवहन महामंडळाचे कारंजा आगार हे विदर्भातील प्रमुख जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असून येथे दररोज हजारो आवागमन सुरू असते. स्थानकावरून प्रवाशांची वाढती रेलचेल पाहता बसेसची संख्याही अपुरी पडत असल्याने व येथून महाराष्ट्राच्या विविध भागात मोठ्या प्रमाणावर प्रवासी वाहतूक असल्याने प्रवाशांच्या सोयीसाठी आणि बससेवेच्या गरजेची दखल घेत आमदार सईताई डहाके यांच्या प्रयत्नाने कारंजा आगाराला 5 नवीन एसटी बसेस प्राप्त झाल्या आहेत. या बसेसच्या लोकार्पण सोहळा सुद्धा आज स्थानिक आमदार श्रीमती सईताई डहाके यांच्या शुभहस्ते स्थानिक बस स्थानकामध्ये पार पडला. 1 एप्रिल 2025 मंगळवार रोजी स्थानिक कारंजा बस स्थानकात आमदार सईताई डहाके यांच्या अध्यक्षतेखाली सदर सोहळा पार पडला. या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष देवेंद्र ताथोड, आगार व्यवस्थापक रवींद्र मोरे, युवा नेते देवव्रत डहाके, माजी नगरपरिषद गटनेता नितीन गढवाले, माजी नगरसेवक प्रसन्ना पळसकर, माजी नगरसेविका प्राजक्ता माहितकर, कौस्तुभ डहाके, संदीप कुन्ही उपस्थित होते. आगार प्रमुख रवींद्र मोरे यांनी आपल्या प्रास्ताविकेत म्हटले की कारंजा आगारातून मोठ्या प्रमाणावर प्रवासी वाहतूक होते. मागील वर्षातच आगाराने 40 लाख रुपयांचा नफा मिळवला आहे. त्यामुळे आणखी बसेसची आवश्यकता होती. ही गरज लक्षात घेऊन आमदार सईताई डहाके यांनी राज्य परिवहन मंत्र्यांकडे पाठपुरावा केला आणि अखेर आगाराला 5 नवीन बसेस प्राप्त झाल्या. यामुळे प्रवाशांची सोय होणार असून आगाराच्या उत्पन्नातही वाढ होईल. अध्यक्षीय भाषणात आमदार सईताई डहाके यांनी कारंजा आगाराला बसेसची मोठी गरज असल्याने परिवहन मंत्री आमदार प्रतापराव सरनाईक यांच्याशी पत्रव्यवहार करून आम्ही एकूण 10 बसेसची मागणी केली होती. त्यापैकी सध्या 5 बसेस मिळाल्या असून उर्वरित 5 बसेस लवकरच उपलब्ध करून दिल्या जातील. यानंतर आमदार सईताई डहाके यांच्या हस्ते 5 एसटी बसेसचे पूजन करून लोकार्पण करण्यात आले. कारंजा अस्मिता न्यूज करिता महेंद्र गुप्ता, मुख्य संपादक कारंजा लाड.